श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीला आणि त्याच्या मिस्टरांना म्हणजे माझ्या दाजींना आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की व्यंकटेश स्तोत्राची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा वाईट अनुभव येतो, घरामध्ये भीतीचं वातावरण तयार होतं, जडत्व प्राप्त होतं, नको नको तसे आवाज येतात, किरकिर होतं, भूतांचे आवाज येतात, नको नको ते प्रश्न लोकांच्या मनामध्ये तयार होतात आणि त्यामुळे ते भरपूर जण साहित्यानं ते सेवा करत नाही. परंतु आज मी तुम्हाला एक अनुभव असा सांगणार आहे की तुमच्यासुद्धा कानावरती विश्वास बसणार नाही, तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. इतका छान अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि कदाचित अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये हा अनुभव तुमच्यापाशी शेअर करण्यासाठीच भगवान विष्णूंनी मला सांगितलेला आहे असं मी सांगते. कारण की तिने आजच मला सकाळी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचा आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलमध्ये जर नवीन असला तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमचे अनुभवसुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका. एक अनुभव माझ्या मैत्रिणीचा शेअर करणार आहे. माझ्या मैत्रिणींच्या मिस्टरांना तो अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव अगदी खरा आहे. कदाचित माझी मैत्रीण हा अनुभव ऐकत सुद्धा असणार आहे. तर मी आता तिच्या थ्रू माझ्याकडून हा अनुभव सांगत आहे. तिच्या मिस्टरांची आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होती, परंतु त्यांच्या मनामध्ये एक शंका होती की भगवान विष्णू खरंच या जगामध्ये आहेत का, अस्तित्वात आहेत का. त्यांनी काय केलं, भगवान विष्णूची परीक्षा घेण्यासाठी म्हणा किंवा त्यांना अनुभव घ्यायचा होता म्हणून म्हणा, त्यांनी 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवेला सुरुवात केली आणि संकल्प केला, भगवान विष्णू जर तुम्ही मला 21 दिवसामध्ये दर्शन दिलं तर मी बालाजीला येईल, असा त्यांनी संकल्प केला होता. त्यांच्या घरापासून ते ऑफिसमधलं अंतर 2 किलोमीटर असेल. दाजी नेहमी संध्याकाळी आंघोळ करून 11:30 वाजता 11:30च्या आत आंघोळ करायचे आणि ऑफिसमध्ये जायचे. तिथे ते पूजा वगैरे मांडायचे, धूप दीप लावायचे, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक छान हार लावायचे किंवा आंब्याचा ढगरा लावायचे, आंब्याचा ढगरा लावायचे आणि नंतर मग ते सेवेला सुरुवात करायचे. 12 त्यांना कधी कधी 1ही वाजायचा, 1:30ही वाजायचा, कारण की ते 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत होते. अशा वेळेस त्यांनी नेहमी एकच म्हणायचे, मला एकदा दर्शन द्या, मला बालाजीला यायचे, मला एकदा दर्शन द्या, मला बालाजीला यायचे. परंतु भगवान विष्णूंनी त्यांना काही दर्शन दिलं नाही. 7 दिवस झाले, 9 दिवस झाले, 11 दिवस झाले, 15ही दिवस झाले, पण नंतर दाजी हताश झाले की कदाचित माझ्या सेवेमध्ये काहीतरी अनुभव काहीतरी कमी पडत आहे, पण त्यामुळे मला अनुभव येत नाही. मग माझी मैत्रीण म्हणायची, घाबरू नका, तुम्ही अजून 2-3 दिवस सेवा करा, 21 दिवस अजून टाईम आहे, काय सांगताय, ते शेवटच्या क्षणीसुद्धा भगवान विष्णू तुम्हाला दर्शन देतील. 21व्या दिवशी दाजी परत ऑफिसमध्ये गेले, पूजा वगैरे दररोज नित्यनेमाने पूजा वगैरे मांडला. 1 वाजता त्यांची सेवा, 1 दिवस त्यांची सेवा पूर्ण झाली. नमस्कार केला, दिवा तसाच सुरू होता आणि ते म्हटले, आता तर शेवटचा दिवस आहे, उद्यापासून तर मी सेवा करणार नाही. माझ्या सेवेचा संकल्प जो होता तो पूर्ण झाला नाही, काही अडचण नाही, कदाचित माझ्या सेवेमध्येच काहीतरी चुकत असेल, त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद दिला नाही, असं दाजी म्हटले. स्वेटर ओढून घेतलं, मोटरसायकल सुरू केली आणि ते घरी निघाले. फक्त एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरतीच त्यांना अक्षरशः त्यांच्यासोबत भल्या मोठ्या नागाची फणी त्यांच्यासमोर उभा राहिली होती. पाठीमागे सावली आहे आणि ते पुढे चालत आहे असं त्यांना जाणवत होतं. पण दाजी घाबरले नाही, त्यांनी मागं ओळून पाहिलं नाही. त्यांना असं वाटलं, जर मी मागं ओळून पाहिलं तर भगवान विष्णू निघून जातील. त्यांचे हातपाय थरथर कापत होते, अंगावरती काटा आला होता, तरी सुद्धा दाजी घाबरले नाहीत. त्यांनी उलट त्यांची जी स्पीड आहे गाडीचा तो कमी केला. एक 50 ते 60चा स्पीड त्यांनी ठेवला आणि ते हळूहळू गाडीवरती चालत होते. अक्षरशः त्यांचा घामाघूम त्यांच्या शरीरामध्ये झाला होता, पण त्यांनी मागे ओढून शेवटपर्यंत पाहिलं नाही. जोपर्यंत दाजीच्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत ती नागाची फणी, त्यांची सावली तशीच पाठीमागे होती. घरी आले, घरापर्यंत सुद्धा पायऱ्या चढताना सुद्धा ती नागाची फणी त्यांच्याकडे असं डोलत आहे असं त्यांना जाणवत होतं. घरी आले, दरवाजा वाजवला आणि सांगताना सुद्धा माझ्या अंगात काटा येत आहे, शब्द फुटत नाही आहेत माझे, असे म्हटले. दरवाजा वाजवला आणि दरवाजाची कडी उघडण्यात आली. त्यांनी डायरेक्ट खाली पडले आणि धसा रडायला लागले. आणि जेव्हा ते घरामध्ये आले तेव्हा त्यांना थोडीशी सावली आहे ती घरामध्ये प्रवेश केली असं जाणवलं. नंतर ते रडायला लागले तेव्हा माझी मैत्रीण म्हटली की काय झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं, भगवान विष्णू आपल्या घरी आले, त्यांना घरी बोलव, त्यांना घरी बोलव. आणि जेव्हा माझी मैत्रिणी सुद्धा हे ऐकत होती तेव्हा तिला तुळशी पत्रांचा सुवास त्यांच्या घरामध्ये दळवत आहे असं तिला जाणवलं. आणि त्यानंतर त्या 8 दिवसामध्ये बालाजीला निघून गेले. खरंच काटा उभा राहतोय, पण हा अनुभव आहे माझ्या मैत्रिणीचा. आपण अनुभव घेतल्याशिवाय अनुभव येणार नाही. तुम्हाला पण अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा. त्या दिवसापासून आजपर्यंत झाले त्याला 5-6 वर्ष झाली असतील. माझी मैत्रीण, माझी दाजी ते दरवर्षी बालाजीला जातात. घरामध्ये मांसाहार त्यांनी पूर्णपणे बंद केलेला आहे
आणि ते एकादशीच्या दिवशी एकादश धरतात. त्यांच्या घरामध्ये आजही एकादशीला कांदा लसूण केला जात नाही, कांदा लसणाची चटणी केली जात नाही किंवा कांदा लसूण कापला जात नाही. ते इतके भक्तिभावाने त्यांच्यामध्ये विलीन झालेले आहेत. माझ्या दाजींना, माझ्या मैत्रिणींना पहिले 8 दिवसाला चिकन मटण लागत होतं, पण आता त्यांनी ते पूर्णपणे सोडलेलं आहे आणि गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. इतका छान अनुभव त्यांना आलेला आहे. आय होप मैत्रिणी तुम्हाला सुद्धा असाच छान अनुभव येणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुमच्या काय अनुभव असतील ते सुद्धा मला सांगा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया अशा नवीन एका अनुभवासोबत, माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.